हा बोल काय? हो हो मी निघतेच आता. हो हो ठीक आहे चालेल. तू तिथे थांब मी येते. ओके ओके चालेल. बाय. आरवी. हो बाबा. निघाली? हो बाबा निघतेच आहे. परी अगं पाणी आण. बाबा स्वानंदने तिकडे जे राहतं घर भाड्याला दिलंय ते चांगलंच केलं ना. त्याने आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध केलं, तेही एका वर्षात. वाईट सवयी सोडून दिल्या. तुला सांगतो ना, ज्या मुलासोबत एकत्र कुटुंबात राहण्याची आम्हाला सवय झालेली असते आणि ती मुलं आपापली खोपं सजवायला घेतात. असं काही वाईटही नाही, पण आपल्या मुलासोबत राहण्याचा जो आनंद आहे, जो गोडवा आहे ना, तो एकटे पडत नाही. अरे सावकाश सावकाश. थँक्यू. आरवी तुझं थँक्यू बरी. बरी तू जी कालच्या माझ्या टिफिनला भाजी दिलेलीस ना, ती माझ्या फ्रेंड्सना प्रचंड आवडली. अरे बघ, बायको होण्याची खरं आहे बरी. ह्या पोहेला ना अगदी रमाच्या हातची चव आली आहे. तुला मी बोललो होतो ना, परी एक ना एक दिवस उत्तम स्वयंपाक शिकणार. पण याचं खरं क्रेडिट तर आईलाच जातं. त्यांनी जर मला इतका छान स्वयंपाक बनवायला शिकवलं नसतं ना, तर मी बनवूच शकले नसते. अरे अगं पण रमा आहे कुठे? आहे ग्रुपमध्ये. तुला सांगतो, हा शेवटचा घास ना आमची खूप कसरत व्हायची हा तुझ्यासाठी. काय रमा? आई हे बघ, त्याचं काय ऐकू नको. शेवटचा आहे, शेवटचा आहे, शेवटचा आहे. घे घे घे. हे बघ थोडं थोडं घे 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 घे. बाबा आई आलं तुम्ही. अरे मजा आहे. तुम्ही तरी सांगा ह्याला, हल्ली हा ना रोज भरपूर लागलाय मला. हा बालिशपणा नाही का वाटत? आता यात हसण्यासारखं काय होतं? रमा, आपण जे आपल्या अंगणात झाड लावतो ना, त्याचं फळ आपल्याच अंगणात. हा बालिशपणा तू देखील केला होतास, त्याला तू प्रेम म्हणायचीस. हे प्रेम आहे. आता तू जेवल्याशिवाय तो ताटावरही बसत नाही. हो जेवायला येत आहे ना? बघितलं, ताटाची आठवण काढतात, ताट तयार. बाबा हा फ्रूट सलाड. अरे हे घे आई. अरे हे घे. अरे हे खा खा. अरे आता माझी काळजी तू रे. हो परी या हळू बस. आता तुला ना परीची काळजी घ्यायला हवी. परी कारण आता लवकरच तुम्ही आई बाबा आणि आम्ही आजी आजोबा होणार आहोत. आई जरा आत येतेस का? हो बरोबर तू चालेल. माझा ट्रायपॉड घेऊन येशील का? हो हो ऐकला. एक नाही म्हणायचं रे, तुला आता तुझी काळजी घ्यायला हवी ना. एक थोडंच का थोडंसं का नाही म्हणायचं. हे थोडंसं घे ना, घे ना. हे परी थोडं थोडं. आम्ही पण यायचंय का? हो हो या या. नमस्कार, मी रमा माधव आपलं स्वागत करते. तुम्ही सतत माझ्या कुटुंबाची विचारणा करत असता. आज मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख करून देते. सर्वात आधी माझा मुलगा स्वानंद. नमस्कार. ही माझी सून परी. नमस्कार. ही माझी मुलगी आरवी.
नमस्कार. आणि हे माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे माधवराव. नमस्कार. आणि ही रमा. तुम्हाला काही माहित नाही आहे बाबा. काय माहिती हवंय मला? तुम्हाला काय माहिती आहे? सगळं इव्हेंट मॅनेजमेंट करताना माझं काय होतं ते मला माहिती आहे. भटका नाही आहेस तू बाबा. तुम्हाला सांगून कळत कसं नाहीये. मी ऍडव्हान्स रक्कम घेतलं, हिला कळत नाही का? अक्कल नाही का हिला? काही रे, ती चक्कर काढतोस ना, जे मिळते ना त्याचा हिशोब देतोयस हिशोब. बाबा सगळा हिशोब आर्मीला दिलाय, विचारा तिला. समोरच्या चारही पार्ट्यांकडून तू 4 लाख घेतलेस आणि आईला 40,000 सांगितलेस. ते आहेत माझ्याकडे. बाकीच्यांचं काय रे? ए खोटं आहे. कोणी सांगितलं ग तुला? मी सांगितलं आहे तुला. खरं तर मला पहिल्या इव्हेंटलाच कळलं होतं. तू जेव्हा पार्टीमध्ये शॅम्पेनच्या बॉटल्स फोडत होतास ना, त्या रात्री तुझा तो मित्र कोऑर्डिनेटर राकेश मला भेटला. बरं झालं आई तुम्ही आलात. पुढं बोलायचो. आई हो 2% काही होत नाही. म्हणजे तुम्ही जे कमिशनचे 2% मला देताय त्याने काहीच होत नाही. निदान 5% तरी द्या. हो एक इव्हेंट ऑर्गनायझेशनला 10 लाखापर्यंत पार्टीला खेचतो आम्ही. जरा माझाही विचार करा. ठीक आहे, मी ना बघते काहीतरी. सध्या तू ना मी पैसे ठेव. ठीक आहे, थँक्यू आई. तेव्हा मला धक्काच बसला. आपला फोन आपल्याशीच खोटं बोलून लागतंय. जेव्हा परीकडून कळलं तुझी नोकरी गेलीये, तुझं राहतं घर गेलंय, तुझी चिडचिड सुरू झाली. म्हणून तुला मदत करण्याच्या हेतूने मी गप्प होते रे. तुझा गुंता सुटेल, पण तू तो गुंता अजून वाढवून ठेवलास. मिळवलेले सर्व पैसे घेऊन बँकेतून राहतं घर सोडवायचं सोडून तू ते सर्व पैसे ऑनलाईन चुकायला तुडवू लागला. तुडवत नव्हतो मी, डबल करण्यासाठी लावत होतो आणि तिथेच ते डबल होतात. त्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि
खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं? तुमचं लेक्चरच सुरू झालं असतं ना. काय करणार होतो मी? ह्या 2 वर्षात आतून तुटलो होतो मी. बाहेर पडावा तर कोविड नंतर सगळ्यांची कंबरडी मोडली. आणि काय हो, आई बाप म्हणून जन्म दिला, पुढे काय केलं सांगा ना, काय केलं? ते फक्त राहायचं घर घेतलं तर केवढं सुनावलं. मलाही मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी पैसा लागतो. हे साधं गणित आहे जे कधी तुम्हाला कळालंच नाही. पैसाच पैशाला खेचतो. खरंच त्यांना तुझ्यासारखा नाही विचार करताय. बरी त्यांनी कधीच नाही पाहिला तू अनुभवलेला जगमगाट. त्यांनी कधीच कोणाला तुझ्यासारखी आश्वासनही दिली नाही ना कधी त्यांनी कोणाकडे पैशासाठी हात पसरले. हे साधं गणित तुला समजायचंही नाही. तुला माहितीये तू काय केलंयस? त्यांचा कढीपत्त्यासारखा वापर केलायस तू स्वतःच्या स्वार्थासाठी. कढीपत्ता जेवणात सगळ्यात आधी पडणारा, पण एकदा का पदार्थ तयार झाला की ताटातून सगळ्यात पहिला बाहेर टाकला जाणार. तूही आई बाबांबरोबर तेच केलंयस. जेव्हा जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा तू त्यांचा वापर करून घेतलास आणि जेव्हा त्यांची गरज संपली तेव्हा तू त्यांना तुझ्या आयुष्यातून कढीपत्त्यासारखं वेगळं केलंस. तुला आई बाबांची आठवण फक्त पैसे मागण्यासाठी येते ना रे? पण बाबांना कधी विचारलं, बाबा तुम्ही कसे आहात, तुम्ही कसं सगळं मॅनेज करताय, तुम्हाला काही मदत हवी आहे का? कधी विचारलास त्यांना तू? या आर्मीसाठी कधी 2 मिनिटं वेळ दिलास तू? अरे ज्या बहिणीने तुझ्यासाठी इतका त्याग केलाय याची जाणीव आहे तुला मनात? आईला तर तू सतत गृहीतच धरत आलास आणि त्याही तुझ्या सगळ्या चुका पदरात टाकत आल्या. का याचा जरा तरी विचार केलास तू स्वानंद? का तुला एवढं जपलं जातं? का तुझी ती इतकी काळजी घेते? का तुझ्यावरती इतका जीव ओवाळून टाकते? याचा कधी विचार केलास तू स्वानंद? बाबांनी तुझ्यासाठी किती केलंय रे, पण तू थोडाही विचार नाही केला स्वानंद. अरे आज तुला झालंय तरी काय? किती बोलतेस? जरा गप्पा बसणार आहेस का? आज मी गप्पा बसणार नाही. अरे आज मी गप्पा बसणार नाही. अरे हे सगळे का गप्पा आहेत ना? त्याचं हे उत्तर घे. रमा नमस्कार, मी माधव सालिंदेकर आणि माझी पत्नी सौ रमा माधव सालिंदेकर. सर्वप्रथम मी वात्सल्य अनाथ आश्रम याच या पत्राद्वारे विनंती करू इच्छितो की आम्हाला एक मूल आपल्या वात्सल्य संस्थेकडून मिळावे. आम्हाला पहिलं अपत्य आहे आरवी, वय वर्ष 5. तरी आम्ही दोघांनी संगनमताने एक निर्णय घेतला आहे की आम्हाला आता दुसरं अपत्य हवं. शारीरिक दृष्ट्या आम्ही दोघंही सक्षम आहोत, शिवाय निरोगी. तरीही आम्ही आमचे दुसरे अपत्य जन्मास आणण्याचा विचार न करता आपल्या वात्सल्य आश्रमातून संस्थेतून एक मूल दत्तक घेऊ इच्छितो, जेणेकरून त्याला एक कुटुंब आणि आमच्या आरवीला भाऊ किंवा बहीण मिळेल. आपल्या संस्थेतील ज्या बाळाला माझी मुलगी आरवी निवडेल ते मूल आम्ही दत्तक घेऊ इच्छितो.
मी अनाथ आहे म्हटल्यावर तर मला या घरात राहण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे. मी 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 तुम्हाला किती छळलं, किती त्रास दिला, पण तुम्ही 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 पण त्याचं दुप्पट प्रेम दिलं. मी अनाथ आहे, अनाथ आहे मी. काय म्हणाला तू? अनाथ? खबरदार पुन्हा असा बोलशील तर. स्वानंद, अरे स्वानंद, तू माझा भाऊ आहे. स्वानंद, तुला माहिती आहे मी तुला कसा निवडला? राखी पौर्णिमेला सर्व बहिणींची लगबग बघत मोठी झाली. मी आईला विचारायची, आई आई सर्व बहिणी आपल्या भावंडांना राखी बांधतात, माझा भाऊ कुठे? मी केव्हा राखी बांधणार? एक दिवस आई म्हणाली, चल तुला भाऊ हवा ना, आज घरी नक्की आण. मी परत आत गेले आणि राखीचा डबा घेतला आणि आम्ही वात्सल्यामध्ये पोहोचलो. तिथे छोटे छोटे 7 लहान भाऊ बहीण होते. मला सर्वच खूप आवडले होते. मी आईला म्हणाले सुद्धा, आई आई पण सर्वांना घेऊया ना. तेव्हा देखील काका म्हणाले, बाळा तसं नाही, एकच. मग मी राखी घेतली आणि सर्वांसमोर गेले. एका हातात राखी होती आणि दुसऱ्या हातात खेळ. आई म्हणाली सुद्धा, अगं ते खुळखुळ वाजलं की त्यालाच पकडणार सगळे. तेव्हा मी म्हणाले, माझा भाऊ किंवा बहीण तोच जो खेळणं सोडून राखी पकडेल. सर्वांनी खेळणं पकडलं होतं. स्वानंद फक्त तूच होतास की ज्याने राखी पकडली होती. माझ्या मनाच्या भावनांचा धागा पकडला होता. स्वानंद मला तेव्हाच वाटलं की तूच तो माझा भाऊ आहे, तूच तो माझा भाऊ आहे. आणि तू म्हणतोस की तू अनाथ. आता तरी कळतं त्यावेळी तू जागा का पकडला होता. आता तूच बघ, त्या प्रत्येक जाग्याचा, आमच्या भावभावनांचा तू खेळ करत आलास. वाटेल तसा खेळायचा. बोला, ओरडा मला, ओरडा. मी इतिहास लायकीच आहे, इतिहास लायकीच आहे. तू एकदा म्हणाली होतीस ना मला की हे सगळे एका विचाराचे आणि मीच का वेगळा? परी, त्याचं उत्तर मला आज मिळालं ग. परी, मी खरंच वेगळा ठरलो ग परी, खरंच वेगळा ठरलो ग परी. परी, पण आता नाही. मलाही तुमच्यासारखं व्हायचंय. मला एक संधी देऊन तर बघा ना. त्यासाठी तुला आमच्या समोर राहावं. बाप रडत नाही म्हणजे तो रडत नसतो रे. बाप म्हणून कासवासारखा असतो, हातून झिरपत असतो पोरांसाठी. पोरांना जे दिसत नाही ना ते बाप त्याला खांद्यावर घेऊन दाखवतो.
दाखवायचं असतं तेव्हाच बापाचा ओर अभिमानाला वरून येतो. तुला माहिती या वयात आम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला, तुम्ही कसे आहात? आणि दुसरा, तुमचा मुलगा काय करतो? काय करतो ह्या तुझ्या घराच्या ताब्यात. आणि आता ह्यापुढे कुठूनही पैसे काढायची गरज नाहीये. म्हणजे काय तू? बाबा 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 बाप जिवंत आहे तो. पण सगळं फुकट मिळालं असं समजू नको. माझ्या आयुष्यभराची पुंजी होती रे बँकेत ठेवलेली. काढून तुला तुझं घर सोडवून दिलं. तुझा जम बसला ना परत झालं. तुझं घर तुला सोडून दिलं. परी, तुम्हा दोघांच्या बॅगा लवकरच या घराचा निरोप घ्या. आणि हो, पहिल्यासारखं उठ तू तिकडे यायचं नाही. आई बाबा आई 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 मी चुकलो ना आई. हे आई 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 मला माफ कर ना ग आई. आई मला माफ कर ना ग. माझ्याकडे बघ ना ग आई. हे आई 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 लहानपणी जेव्हा मला खर्च जायचं ना ग तेव्हा माझ्यापेक्षा तुझ्या डोळ्यात जास्त अश्रू असायचे का आई. त्या हसवांची किंमत मला कधीच नाही कळाली का आई. माझ्या देवकीला मी कधीच नाही पाहिलं ग. पण या समोर असलेल्या यशोदेच्या मायेलाही मी पारखा झालो ग आई. माझ्यासारखं कपडकरांना मीच आहे या जगात. मीच आहे का आई. हे आई तू मला सिंधुमाईप्रमाणे पदरात घेतलंस का आई. आई तुझ्या पदराच्या छायेखाली मला वाढवलंस. तुझ्या छातीची धरून मला जगवलंस. मला मोठं केलंस का आई. आई 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 एकदा बघ ना ग माझ्याकडे. माझ्याशी बोललाय का आई. आई एकदा बोललाय का माझ्याशी. मला माफ कर ना ग आई.
माणूस घेऊन जन्माला येतात त्या तडजोड स्वीकारतात परिस्थितीशी जुळवून घेतात आणि मला माफ करा आई 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 मला माफ करा आता तुला स्वतःला सिद्ध करावं लागतंय. तुला आम्ही जो दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता तो योग्यच होता पण त्यासाठी तुला या घराबाहेर राहावं लागेल. आई निघालो.